नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. आदर्शगाव हिवरे बाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड प्रदान समारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा. यशवंत माध्यमिक विद्यालय आदर्शगाव हिवरे बाजार येथे हरमन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या CSR उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी अत्याधुनिक इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड प्रदान करण्यात आला. हा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार, कार्याध्यक्ष आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समिती महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की यशवंत माध्यमिक विद्यालयाला प्रथमच इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड प्राप्त झाला असून ही विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. आमचे उद्दिष्ट केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे नाही, तर निसर्ग संवर्धनाची जाणीव असलेले आजी आजोबा व आईवडिलांचा सन्मान करणारे निर्व्यसनी संस्कारक्षम आणि सोशल मीडियाचा गैरवापर न करणारे जबाबदार विद्यार्थी घडवणे हे आहे. आज लोकशिक्षण ही काळाची गरज असून यशवंत माध्यमिक विद्यालय ही खऱ्या अर्थाने संस्कार शाळा आहे. यावेळी रणजित पाटील यांनी मनोगतात सांगितले की आमच्या लहानपणी डिजिटल शाळांची सुविधा नव्हती, मात्र आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने हरमन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या CSR निधीतून हा इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. अशोक मरकड यांनी सांगितले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची प्रगती आधुनिक तंत्रज्ञानामुळे अधिक वेगाने होऊ शकते. शाळेपासूनच नवीन तंत्रज्ञानाची ओळख झाली तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि गुणवत्ता निश्चितच वाढते. त्या भावनेतून विद्यार्थ्यांसाठी ही छोटीशी भेट आम्ही दिली आहे. स्वप्नील देशमुख यांनी आपल्या मनोगतात हिवरे बाजारच्या विकासाचा गौरव करताना सांगितले की पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या गेल्या 35 वर्षाच्या निष्काम सेवेमुळे आणि लोकसहभागातून झालेल्या ग्रामविकासामुळे हिवरे बाजारची जगभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गावातील प्रत्येक विकास काम आणि प्रत्येक वस्तू चिरकाल टिकेल अशा दर्जाची उभारण्यात आली आहे. उद्योग व कारखाने त्यांच्या CSR निधीतून समाजोपयोगी उपक्रमासाठी योग्य ठिकाणी, विशेषतः ग्रामीण भागात गुंतवणूक करतात. अशा गुंतवणुकीचा लाभ भावी पिढीला दीर्घकाळ मिळतो. म्हणूनच या आदर्श गावातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचा दीर्घकाळ टिकणारा ब्रँडेड इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. कार्यक्रमास हरमन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे स्वप्नील देशमुख, सुनील घुमरे, अशोक मरकड, रणजित पाटील, अतुल शेडगे व योगेश वळसंग यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच माननीय सौ विमलताई ठाणगे, चेअरमन माननीय श्री छबुराव ठाणगे, सहदेव पवार, ST पादीर, मुख्याध्यापक मुरलीधर अमृते, दीपक ठाणगे, कैलास खैरे, नंदकुमार झावरे, नीता सोनवणे, रावसाहेब चत्तर, दीपक पवार तसेच महिला, पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशवंत माध्यमिक विद्यालय आदर्शगाव हिवरे बाजार यांनी केले. उपस्थितांनी हरमन इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या CSR उपक्रमाचे कौतुक करत हा इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणाला नवी दिशा देणारा आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.